हरे कृष्णा. श्रीमद भागवतम स्कंद चौथा अध्याय 9. अध्यायाचं नाव आहे ध्रुव महाराजांचे स्वगृही आगमन. आपले आतापर्यंत 44 श्लोक झालेत आणि आज आपण 45व्या श्लोकापासून वाचणार आहोत. तर आतापर्यंत आपण पाहिलं की ध्रुव महाराज वनामधून पुन्हा आपल्या घरी परत यायला निघाले आहेत आणि एका दूताने पाहिलं की ध्रुव उत्तानपाद महाराजांच्या नगरीकडे येत आहे उपवनातून. त्यामुळे त्यांनी लगेच राजाला खबर केली आणि राजा अतिशय आनंदित झाला आणि राजाने आपल्या मंत्री आणि इतर सगळे निकटवर्तीय मित्रांसमवेत आणि सगळे दोन्ही राण्या उत्तम या सगळ्यांना घेऊन राजा नगरीच्या बाहेर आला ध्रुव महाराजांचे म्हणजे बाळ ध्रुवाचं स्वागत करायला. हे आपण पाहिलं. आणि मग आपण 42 आणि 43व्या श्लोकामध्ये बघितलं की ध्रुव महाराज येताना दिसल्याबरोबर उत्तानपाद राजांनी रथामधून उत्तानपाद राजा लगेच उतरला आणि ध्रुवाला भेटला. ध्रुवाला त्यांनी जवळ घेतलं आणि आपल्या अश्रूंनी त्याला न्हाऊ घातलं असं आपण बघितलं. आणि आता आपण 45वा श्लोक वाचणार आहोत. तर आपण प्रभुपादांना प्रार्थना करूया की आपण हे वाचण्याचा जो प्रयत्न करतोय त्यात आपल्याला यश मिळो. श्लोक क्रमांक 45 भाषांतर. त्यानंतर सर्व सज्जनांचे अग्रणी असलेल्या ध्रुव महाराजांनी प्रथम आपल्या पित्याच्या चरणांना वंदन केले. काय झालंय, उत्तानपाद राजांनी ध्रुवाला एकदम कुशीत घेतलंय, खूप त्याचं मस्तक खुंगलं आहे आणि ध्रुवांना भेटून उत्तानपाद राजांना खूप खूप आनंद झालाय. आणि असे हे ध्रुव महाराज आहेत ते काय आहेत इथे दिलंय, ते सर्व सज्जनांचे अग्रणी म्हणजे प्रमुख आहेत. आणि त्यांनी लगेच मग आपले पिता उत्तानपाद यांच्या चरणांना वंदन केलं आणि पित्यानेही त्यांना विविध प्रश्न विचारून त्यांचा सन्मान केला. त्याचं कुशल मंगल विचारलं उत्तानपादांनी, तू बरा आहेस ना वगैरे अशा रीतीने त्यांचा सन्मान केला. आणि नंतर ते आपल्या दोन्ही मातांपुढे नतमस्तक झाले. ध्रुव महाराजांनी काय केलं, आपल्या दोन्ही मातांना नमन केलं. तात्पर्य, कोणी असा प्रश्न विचारेल की ध्रुव महाराजांनी आपला आदर व्यक्त केला तो केवळ आपल्या माते समक्ष नव्हे तर जिच्या अपमानामुळे त्यांना घर सोडावे लागले होते त्या सावत्र मातेसही त्यांनी वंदन केले, ते का? कोणी असं कदाचित प्रश्न विचारेल की आपल्या आईला नमन केलं तर ठीक आहे, पण सावत्र मातेलाही वंदन केलं, ते का केलं बरं ध्रुव महाराजांनी असं? याचं उत्तर असे की आत्म अनुभूती झाल्यानंतर आणि भगवंतांच्या प्रत्यक्ष दर्शनानंतर पूर्णत्वाची प्राप्ती झालेले ध्रुव महाराज भौतिक कामनांच्या सर्व प्रदूषणांपासून पूर्णपणे मुक्त झाले होते. ध्रुव काय आहेत, ध्रुव बळाने नारद मुनींसारखे त्यांना आध्यात्मिक गुरु लाभले. त्यामुळे काय त्यांना पूर्णपणे आध्यात्मिक ज्ञान गुरुजींकडून त्यांच्या गुरूंकडून प्राप्त झालेलं आहे. आणि नारद मुनींनी सांगितल्याप्रमाणे ध्रुव महाराजांनी काय केलं, भगवंतांची भक्ती केली आणि भगवंतांनी प्रसन्न होऊन भगवंतांनी स्वतःचं दर्शन दिलं आणि यामुळे काय झालेलं आहे, ध्रुव महाराजांना पूर्णत्वाची प्राप्ती झालेली आहे. आणि त्यामुळे ज्या काही त्यांच्या जीवनात भौतिक कामना होत्या, मनात वाईट काही दूषण होते, प्रदूषण होते, ते सगळे निघून गेले. त्यामुळे काय ध्रुव महाराजांनी आपल्या सावत्र मातेशी वंदन केले. या भौतिक जगातील मान अपमानाच्या भावना भक्तास कधीच जाणवत नाहीत. म्हणून चैतन्य महाप्रभू सांगतात की मनुष्याला जर भक्तिमय सेवेचे आचरण करायचे असेल तर त्याने गवताच्या पात्यापेक्षा नम्र आणि वृक्षापेक्षाही सहनशील झाले पाहिजे. चैतन्य महाप्रभू काय म्हणतात, जर भक्तिमय सेवा करायची असेल तर त्याने काय करायला पाहिजे, नम्र झालं पाहिजे आणि सहनशील झालं पाहिजे. त्यासाठी ते तुलना देत आहेत.
तृणादपि शुनीचेन तरोरपी सहिष्णुना. यास्तव ध्रुव महाराजांचे वर्णन या श्लोकामध्ये सज्जन अग्रणी असे अर्थात सर्व सज्जनांमध्ये प्रमुख असे केलेले आहे. आपण जर 45वा श्लोक बघितला तर दुसरी ओळ आहे, त्यातला शेवटचा शब्द हा आहे. शुद्ध भक्त हा सर्वात सज्जन व्यक्ती असतो. काय शुद्ध भक्त कसा असतो? सज्जन असतो आणि त्याच्या मनात कोणाविषयी शत्रुत्वाची भावना नसते. सत म्हणजे चांगला, जन म्हणजे काय? माणूस, व्यक्ती काय आहे? त्याला कोणाच विषयी काय आहे? शत्रुत्वाची भावना नाही. शत्रुत्वामुळे येणारे द्वंद्व ही या भौतिक जगातील निर्मिती आहे. काय होतं? शत्रुत्व असलं की द्वंद्वांना सामोरं जावं लागतं. मान होतो, अपमान होतो, दुःख होतं, सुख येतं. अशा तऱ्हेने काय मनुष्याला द्वंद्वांना सामोरं जावं लागतं. निरपेक्ष सत्य असणाऱ्या आध्यात्मिक जगामध्ये शत्रुत्वासारखी कोणतीच भावना अस्तित्वात नसते. जे आध्यात्मिक जगत आहे तिथे काय आहे? शत्रुत्व ही भावना तिथे अजिबात नसते. तिकडे काय आहे? सगळेजण भगवंतांची खूप आनंदाने सेवा करीत असतात आणि एकमेकांना भक्तीत आणखीन मदत करण्यासाठी, सेवेत आणखीन मदत करण्यासाठी सगळे मदत म्हणजे काय? सहकार्याची भावना असते. त्यामुळे तिथे कुठचीच शत्रुत्वाची भावना नसते. आता श्लोक क्रमांक 46 भाषांतर. ध्रुव महाराजांची धाकटी आई सुरुची हिने जेव्हा पाहिले की निष्पाप बाळ ध्रुव आपल्या पाया पडला आहे, तेव्हा तिने लगेच त्याला उचलले, आपल्या हातांनी मिठीत घेतले आणि साश्रू नयनांनी अन सद्गदित कंठाने त्याला आशीर्वाद दिला की बाळा तू चिरंजीव हो. तर काय आहे? उत्तानपाद राजाच्या 2 राण्या, मोठी होती ती सुनीती आणि छोटी राणी सुरुची, म्हणून इथे लिहिलंय धाकटी आई. आणि तिने काय बघितलं की हा जो ध्रुव बाळ आहे त्याने आपल्या पाया पडलेला आहे. त्यामुळे तिने लगेच काय केलं? त्याला उचलून जवळ घेतलं आणि तिचे डोळे भरून आले. साश्रू म्हणजे अधिक अश्रू, डोळ्यात अश्रू आले आणि काय केलं? तिचा कंठ सद्गदित झाला आणि तिने ध्रुव बाळाला आशीर्वाद दिला की तू चिरंजीव हो. 47वा श्लोक. भगवान श्री हरींशी असलेल्या मैत्रीपूर्ण वर्तनामुळे ज्या मनुष्याच्या ठाई दिव्य गुण विकसित झालेले आहेत, त्याला जसे पाणी आपोआपच खालच्या दिशेने वाहते तसे सर्व प्राणी मात्र सन्मान देतात. तर काय आहे? खुद्द सावत्र मातेने जिने 6 महिन्यापूर्वी अपमान केला होता ध्रुव महाराजांचा, तीच माता त्यांना जवळ घेऊन काय करते? तू चिरंजीव हो म्हणून आशीर्वाद देते. ते असं का झालं? एवढा बदल का झाला? हे ध्रुव महाराजांमुळे इतरांमध्ये तो बदल झालाय. तर ध्रुव महाराजांचं काय विषय सांगितलंय की भगवान श्री हरींशी असलेल्या मैत्रीपूर्ण वर्तनामुळे हे गुण झालेले आहेत. आता मैत्रीपूर्ण वर्तन म्हणजे काय? ध्रुव महाराजांच्या समोर भगवंत स्वतः प्रकट झाले आहेत आणि ध्रुव महाराजांशी काय त्यांनी चर्चा केली आहे. म्हणजे ध्रुव महाराजांना काही उपदेश दिले, ध्रुव महाराजांनी त्यांना प्रार्थना अर्पण केला. अशा तऱ्हेने काय त्यांनी भगवान श्री हरींशी संभाषण केलेलं आहे आणि भगवंतांशी ते जोडले गेल्यामुळे आणि भगवंतांनी आपला शंख ध्रुव महाराजांच्या मस्तकाला लावल्यामुळे काय झालेलं आहे? भगवंतांच्या संबंधात आल्यामुळे त्यांच्यात दिव्य गुण विकसित झालेले आहेत. तर मग एक तुलना दिली आहे की पाणी कसं वरच्या दिशेवरून खाली जातं, खालच्या दिशेला, तसंच काय आहे? असा दिव्य गुण विकसित झालेल्या मनुष्याकडे सर्व प्राणी मात्र काय होतात? आकर्षित होतात आणि त्याला सन्मान देतात. तात्पर्यात प्रभुपाद समजवतात. या संदर्भात कोणी असा प्रश्न विचारेल की ध्रुवाशी कधीच चांगले वर्तन न करणाऱ्या सुरुचीने तू दीर्घायुषी होवोस असा आशीर्वाद ध्रुवाला का दिला? कारण त्याचा अर्थ तिनेही ध्रुवाचे सदैव
सुदैव चिंतिले असा होतो. म्हणजे काय आहे, ती काय म्हणते, तू दीर्घायुषी हो म्हणजे काय, तुझं पण चांगलं होवो, सुदैव. हा, या प्रश्नाचे उत्तर वर्तमान श्लोकात दिलेले आहे. ती का असं तिने सुदैव चिंतलं त्याबद्दल या श्लोकात सांगितलंय. ध्रुव महाराजांना भगवंतांचे कृपा आशीर्वाद मिळालेले होते आणि त्यांच्या ठाई असणाऱ्या दिव्य गुणांमुळे त्यांना जसे पाणी स्वभावतः खालच्या दिशेने वाहते तसे सर्वांनी आदर देणे आणि आशीर्वाद देणे क्रमपात्रच होते. काय, भगवंतांशी तो जोडल्या गेल्यामुळे आपोआपच सगळे त्यांना आदर देऊ लागले. आणि तसंच काय आहे, सुरुचीनेही ध्रुव महाराजांना आदर दिला आणि आशीर्वाद दिला. भगवंतांचा भक्त कोणाकडूनही सन्मानाची अपेक्षा करीत नाही. चैतन्य महाप्रभूंनी काय सांगितलंय, अमानीनं मान देणं. कोणाचीही आपण कोणाकडूनही मानाची अपेक्षा करायची नाही, मात्र आपण सगळ्यांना सन्मान द्यायचा, मान द्यायचा. इथे प्रभुपाद म्हणून म्हणतायत की भगवंतांचा भक्त कोणाकडूनही सन्मानाची अपेक्षा करीत नाही, पण तो जेथे जेथे जातो तेथे तेथे संपूर्ण जगातील प्रत्येक जण त्याचा आदर करतात. काय, तो अपेक्षा करत नाही मानाची, मात्र काय आहे, भगवंतांशी जोडला गेल्यामुळे, भगवंतांची भक्ती केल्यामुळे, भगवंतांचा नाम जप केल्यामुळे आणि भगवंतांच्या सेवेत संलग्न राहिल्यामुळे आपोआपच काय, भक्तामध्ये दिव्य गुण विकसित होतात आणि आपोआपच संपूर्ण जगातील सगळेजण त्या भक्ताचा आदर करू लागतात. श्रीनिवास आचार्यांनी म्हटले आहे की, त्या श्रीनिवास आचार्य यांनी 6 गोस्वामींच्या सगळ्या जीवनातल्या सगळ्या ज्या लीला आहेत त्याच्यावर काय, त्यांची महानता सांगणारं एक षड गोस्वामी अष्टकम लिहिलेलं आहे. त्यात ते म्हणतात की वृंदावनातील 6 गोस्वामींना संपूर्ण विश्वामध्ये आदर दिला जातो. का, कारण भक्ताने सर्व अभिव्यक्तींचे उगमस्थान असलेल्या भगवंतांना संतुष्ट केल्यामुळे तो आपोआपच इतरांना संतुष्ट करू शकतो आणि म्हणून सर्वजण त्याचा सन्मान करतात. ते काय आहेत, भगवंत कसे आहेत, भगवंतांचं एक विशेषण दिलंय की सर्व अभिव्यक्तींचे उगमस्थान. म्हणजे काय, सगळं काही जे भौतिक आहे, जे काही आध्यात्मिक आहे, सगळ्या शक्ती आहेत, सगळं कोणाकडून आलेलं आहे, उगम कोणापासून झालेला आहे, भगवंतांपासून. अशा भगवंतांना संतुष्ट केलंय कोणी, भक्ताने. तर काय आहे, भगवंतांना संतुष्ट केल्यामुळे आपोआपच तो भक्त सगळ्यांना संतुष्ट करू शकतो आणि त्याचा सन्मान सगळेजण करतात. श्लोक क्रमांक 48. भाषांतर. उत्तम आणि ध्रुव या दोन्ही बंधूंची भेट झाली तेव्हा ते दोघेही आनंदाने रडू लागले. तर काय, ध्रुवाचं वय साधारण काय 5 ते 6 वर्ष आणि उत्तम हा ध्रुवापेक्षा छोटा आहे. हे दोन्ही छोटे बालक एकमेकांना भेटले आणि काय, त्यांना खूप आनंद झाला आणि खूप काळाने भेटल्यामुळे विरह सहन न होऊन त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. परस्परांवरील प्रेम आणि स्नेहामुळे ते भाव व्याकुळ झाले. त्याने एकमेकांना आलिंगन दिले तेव्हा दोघांचीही शरीरे रोमांचित झाली. त्यांना खूपच आनंद झाला एकमेकांना भेटून. श्लोक क्रमांक 49. ध्रुव महाराजांची जननी सुनीती हिने स्वतःच्या प्राणापेक्षाही प्रिय असलेल्या बाळ ध्रुवाच्या कोमल शरीरास आलिंगन दिले आणि त्यामुळे अतिशय समाधानी झालेल्या तिला सर्व भौतिक दुःखांचा विसर पडला. तर काय आहे, ध्रुव महाराजांनी पहिले आपल्या पित्याला नमन केलं, नंतर आपली सावत्र माता तिला नमन केलं, नंतर उत्तम भाऊ ह्याला जवळ घेतलं आणि नंतर काय आहे, तो आपल्या आईच्या जवळ गेला. आणि इथे काय दिलेलं आहे की जी ध्रुव महाराजांची जननी आहे तिला ध्रुव बाळ कसं वाटतंय, स्वतःच्या प्राणापेक्षाही प्रिय आहे. प्रत्येक आईला आपलं बाळ स्वतःच्या प्राणापेक्षा प्रिय वाटत असतं. तर बाळ ध्रुवाच्या शरीराला तिने आलिंगन दिलं आणि तिला इतकं समाधान वाटलं की माझा
जो इतक्या महिन्यांसाठी दूर गेला होता मुलगा, तो परत आला, सुखरूप परत आला. त्यामुळे जी काही दुःखाला ती सामोरी जात होती, आधी गेली होती, त्या सगळ्या भौतिक दुःखांचा तिला आता विसर पडलेला आहे, कारण तिचं मूल तिला पुन्हा प्राप्त झालेलं आहे. श्लोक क्रमांक 50. हे विदूर, मैत्रेय मुनी विदुरांना ही ध्रुव महाराजांची कथा सांगत आहेत. तेव्हा मैत्रेय मुनी म्हणतात, हे विदूर, सुनीती एका श्रेष्ठ वीराची माता होती. इथे ध्रुव महाराजांना काय म्हटलंय? वीर, श्रेष्ठ वीर. एकटे एकटे एवढे जंगलात गेले, एवढे काळ राहिले आणि यशस्वी होऊन परत आले. तिचे अश्रू, म्हणजे कोण? सुनीतीचे अश्रू आणि तिच्या स्तनांतून वाहणारे दूध यांनी ध्रुव महाराजांचे संपूर्ण शरीर ओले केले. हे एक अत्यंत पवित्र आणि श्रेष्ठ लक्षण होते. सुनीती काय आहे? एक माता आहे. त्यामुळे तिला आपलं बाळ बघितल्याबरोबर तिला तिच्या स्तनातून दूध व्हायला लागलं आणि इतक्या काळाने आपलं बाळ भेटलंय, त्यामुळे तिच्या डोळ्यांमधून अश्रुधाराही वाहत होत्या. आणि जणू काय आहे त्याच्यामुळे काय झालं आहे? अगदी ध्रुव महाराजांचं स्नान घातल्यासारखं संपूर्ण शरीर ओलं झालं. तर हे एक पवित्र आणि श्रेष्ठ लक्षण आहे असं सांगितलं आहे मैत्रेय मुनींनी. तात्पर्यात प्रभुपाद समजवतात, श्रीमूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. श्रीमूर्तींची प्रतिष्ठापना म्हणजे काय? भगवंतांच्या अर्च विग्रहांची प्रतिष्ठापना, प्राण प्रतिष्ठा मंदिरांमध्ये जेव्हा केली जाते की आणि घरामध्ये होते, त्याला काय म्हणतात? प्रेम प्रतिष्ठा. अशा प्रतिप्रतिष्ठा होते जेव्हा भगवंतांची, तेव्हा काय? त्या भगवंतांच्या मूर्तींना दूध, दही आणि पाण्याने स्नान घालतात आणि या संपूर्ण विधीला अभिषेक म्हणतात. या श्लोकामध्ये विशेष उल्लेख करण्यात आला आहे की सुनीतीच्या नेत्रातून वाहणारे अश्रू मंगलमय होते. कसे होते? नेत्रातून वाहणारे अश्रू मंगलमय होते. आणि प्रिय मातेने केलेल्या या अभिषेक विधीचे मांगल्य सूचित करीत होते की काय? याच्यातनं, या अश्रूंमधून काय दिसत होतं? की लवकरच ध्रुव महाराजांचे आपल्या पित्याच्या सिंहासनावर आरोहण होणार आहे. काय आहे? हे मांगल्य सूचित करत होतं. ध्रुव महाराजांच्या पित्याने त्यांना म्हणजे ध्रुवांना आपल्या मांडीवर बसवून घेण्यास नकार दिला आणि म्हणून पित्याचे सिंहासन मिळवल्या वाचून आपण घरी परतणार नाही असा ध्रुव महाराजांनी निश्चय केला होता. हा काय आहे? त्यांचा पूर्व इतिहास आहे. आता त्यांच्या मातेने केलेला हा जो अश्रू आणि दुधाने केलेला जो अभिषेक आहे, ते म्हणजे काय आहे? उत्तानपाद राजाचे सिंहासन ध्रुव महाराज मिळवणार आहेत हे दर्शवणारे एक सुचिन्हच होते. ध्रुव माता सुनीतीचे वर्णन या श्लोकामध्ये वीरसू असं केलं आहे. जर आपण 50वा श्लोक बघितला तर दुसऱ्या ओळीचे शेवटचे शब्द आहेत ना, वीरसुवो मुहुहु असा शब्द आहे. त्याबद्दल प्रभुपाद सांगतात. या वीरसू म्हणजे वीराला जन्म दिलेली माता असे आहे. हे वर्णन ही महत्वपूर्ण आहे. या जगामध्ये अनेक वीर माता आहेत आणि या जगामध्ये अनेक वीर होऊन गेले आहेत आणि काय? वीर आता आहेत ही आणि पूर्वी होऊन पण गेलेत, पण त्यांच्यापैकी कोणाचीही तुलना ध्रुव महाराजांशी करता येणार नाही. का? कारण ते या पृथ्वीवरील केवळ वीर सम्राटच होते असे नव्हे, तर ते एक महान भक्तही होते. काय आहे? अनेक वीर झाले आणि होऊन गेलेत आणि होतील पण काय आहेत? ध्रुव महाराज काय आहेत? वीर तर आहेत, पण ते भक्तही आहेत. आणखीन एक त्यांच्या मध्ये महान गुण आहे, भगवंतांची भक्ती हा त्यांच्यात महान गुण आहे. भक्त हाही एक महावीरच असतो, कारण तो मायेच्या प्रभावावर विजय मिळवितो. काय प्रभुपाद म्हणतात? भक्त पण काय आहे? मायेच्या प्रभावावर विजय मिळवतो, म्हणून त्याला एक महावीरच म्हटले पाहिजे. श्री चैतन्य महाप्रभूंनी जेव्हा रामानंद रायांना या जगातील सर्वाधिक प्रसिद्ध मनुष्य कोण असा प्रश्न विचारला, तर रामानंद राय कोण आहेत? चैतन्य महाप्रभूंचे पार्षद आहेत. तर ते काय
चर्चा करत होते तेव्हा त्याने विचारलं की या जगातील सर्वाधिक प्रसिद्ध मनुष्य कोण आहे. तेव्हा रामानंद रायांनी उत्तर दिले की जो मनुष्य महान भगवत भक्त म्हणून ओळखला जातो त्याचाच सर्वाधिक प्रसिद्ध म्हणून स्वीकार करण्यात यावा. कोण आहे महान भगवत भक्त? भगवत भक्तालाच काय सर्वाधिक प्रसिद्ध म्हणून मानावं, कारण भगवत भक्त काय करतो? महान कार्य करतो. महावीर आहे, प्रभुपाद पुढे आधी म्हटलेले आहेत त्याप्रमाणे. तर तो कोण आहे प्रसिद्ध? जो काय आहे महान भगवत भक्त म्हणून ओळखला जातो. म्हणजे काय, लोक ओळखतात त्याला, बघितल्याबरोबर सगळ्यांना भगवंतांची आठवण येते आणि त्याचे महान कार्य आठवतात. त्यामुळे काय आहे, तो सर्वात प्रसिद्ध म्हणून त्याचा स्वीकार करण्यात यावा, असं रामानंद राय उत्तर देतात. श्लोक क्रमांक 51. वाड्यातील निवाशांनी राणीची स्तुती केली. आता हे सगळे काय आहेत, नगराबाहेर आलेले आहेत आणि ध्रुव बाळाला काय आहेत, त्यांनी सगळ्यांनी तिकडे भेटलेले आहेत आणि आता नगरीमध्ये परत येणार. त्याच्या आधीच काय आहे, सुनीती भेटली, सगळे भेटले आणि सुनीती बरोबर काय, सुनीतीच्या महालामध्ये राहणारे जे निवासी आहेत तेही राणी बरोबर होते. तर त्यांनी काय सुरुवात केली बोलायला की हे राणी, बऱ्याच काळापूर्वी तुझा प्रिय पुत्र हरवला होता आणि आता तो परतला आहे. हे तुझे मोठे सुदैव आहे. म्हणून असे दिसते की तुझा पुत्र तुझे दीर्घकाळ रक्षण करण्यास समर्थ होईल आणि तुझी सर्व भौतिक दुःखे नष्ट करील. काय आहे, हे जे राजवाड्यातील निवासी आहेत राणीच्या, सुनीती राणीच्या, त्यांना सगळी दुःख, सगळं काही माहिती आहे सुनीतीबद्दल आणि ध्रुवाबद्दल. म्हणून ते काय म्हणतात, आता हे आपलं तुमचं मूल आलंय, ते काय करेल, तुमचं रक्षण दीर्घकाळ पर्यंत करेल आणि तुमची सगळी जी दुःख आहेत, भौतिक दुःख, ते नष्ट करतील. श्लोक क्रमांक 52. आता हे जे सुनीती राणीच्या राजवाड्यातले जे निवासी आहेत ते आणखीन काय काय बोलतायत ते बघूया आपण. हे राणी, 52व्या श्लोकामध्ये ते म्हणतात, आपल्या भक्तांचा मोठमोठ्या संकटातून उद्धार करणाऱ्या भगवंतांची तू आराधना केली असली पाहिजेस. काय राणी, तू काय भगवंतांची भक्ती केलेली असली पाहिजे. जे लोक भगवंतांचे निरंतर ध्यान करतात ते जन्म मृत्यूच्या चक्रावर विजय मिळवू शकतात. असे पूर्णत्व प्राप्त होणे अतिशय अवघड आहे. हे जे सुनीती राणीच्या राजवाड्यातले जे निवासी होते ते काय आहेत, ते जाणतायत भगवत भक्तीबद्दल. त्यामुळे ते राणीची स्तुती करतायत की तू भगवंतांची भक्ती केली, त्यामुळे काय हे आजचं म्हणजे ध्रुव बाळ परत आलाय विजयी होऊन, भगवंतांचं दर्शन घेऊन, हे सुख तुला बघायला मिळतंय. आणि हे जे पूर्णत्व आहे भक्ती केल्यामुळे, भगवंतांवर ध्यान केल्यामुळे, काय आहे, जन्म मृत्यूच्या चक्रावर विजय मिळवणं, हे जे पूर्णत्व आहे, भगवंतांची भक्ती प्राप्त करणं, भगवंतांचं दर्शन घेणं, हे सगळं कसं आहे, अतिशय अवघड आहे. त्या कौतुक करतायत की तुझ्या मुलगा कसा झालाय, अतिशय यशस्वी होऊन तुझ्याकडे परत आला आहे. तात्पर्य, ध्रुव महाराजांचा सुनीतीपासूनचा वियोग, ध्रुव महाराजांचा सुनीतीपासून वियोग झाला होता, पण त्यांच्या अनुपस्थितीत तिने भगवंतांचे सदैव ध्यान केले होते. काय आहे, आईला सोडून आईच्याच आज्ञेने कुठे गेलाय ध्रुव महाराज, भगवंतांची प्राप्ती करायला वनात गेला आहे. पण बाळ नाहीये जवळ, त्यामुळे काय आहे, तिने भगवंतांचं ध्यान सोडलं नाही. ती मात्र आपलं भगवंतांचं ध्यान करतच राहिली. कारण काय आहे, तिला विश्वास होता की भगवंत काय आपल्या भक्तांना सर्व संकटातून मदत करू शकतात. ध्रुव महाराज जेव्हा आपल्या घरापासून दूर होते तेव्हा त्यांनी, म्हणजे ध्रुव महाराजांनी मधुवनाच्या अरण्यात केवळ कठोर तप आचरण केले एवढेच नाही, तर घरी सुद्धा त्यांची आई त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि सद्भाग्यासाठी भगवंतांकडे प्रार्थना करत होती. एकीकडे काय ध्रुव बाळ तपश्चर्या करत होते, भगवंतांची भक्ती करत होते, नामस्मरण करत होते, सगळं नारद मुनी सांगितल्यानुसार वागत होते, आणि त्याच वेळी अरण्यात माझा मुलगा नीट राहो यासाठी राजवाड्यात राहून सुनीती काय करत होती, मुलाच्या सुरक्षिततेसाठी आणि
चांगल्या भाग्यासाठी भगवंतांकडे प्रार्थना करत होती. दुसऱ्या शब्दात माता आणि पुत्र या दोघांनीही भगवंतांची आराधना केली आणि म्हणूनच त्यांना भगवंतांकडून परमश्रेष्ठ वरदान प्राप्त झाले. दोघांनी काय, माता आणि पुत्र या दोघांनी भगवंतांची भक्ती केल्यामुळे त्यांना हे वरदान प्राप्त झालेलं आहे. सुदुर्जयम अर्थात, आता सुदुर्जयम याच्याबद्दल प्रभुपाद लिहितायत. तर हा श्लोक 52वा श्लोक बघितला तर त्याचा सर्वात शेवटचा शब्द आहे, जो पार करणे अवघड आहे. त्याबद्दल प्रभुपाद लिहितायत. याचा अर्थ आहे, मृत्यूवर कोणीही विजय मिळवू शकत नाही. हा शब्द महत्वपूर्ण आहे. ध्रुव महाराज घरापासून दूर होते तेव्हा त्याच्या पित्यांना म्हणजे उत्तानपाद राजाला वाटले होते की त्यांचा मृत्यू झाला असावा. काय भीती वाटत होती, कारण वनात इतकी श्वापद आहेत, हिंस्र प्राणी, त्यामुळे त्यांना भीती वाटत होती की आपल्या बाळाचं काय कदाचित मृत्यू झालेला असेल. 5 वर्षाचा राजपुत्र आणि तोही घरापासून दूर, म्हणजे त्याला खचितच मृत्यू झाला असावा असे सामान्यपणे समजले जात होते. परंतु भगवंतांच्या कृपेने तो केवळ वाचला इतकेच नव्हे, काय ध्रुव महाराज वाचले इतकेच नव्हे तर काय आहे, त्यांना सर्वोच्च पूर्णत्वाचे वरदानही प्राप्त झाले होते. भगवंतांची दर्शनी झालं होतं, भगवंतांचा आशीर्वाद आणि वरदानही मिळालं होतं. श्लोक क्रमांक 53. भाषांतर. मैत्रेय ऋषी पुढे म्हणाले, हे विदुर, जेव्हा प्रत्येक जण ध्रुव महाराजांची अशी स्तुती करत होता तेव्हा राजा अतिशय सुखावला. राजाने बघितलं की माझं बाळ परत आलंय आणि सगळेजण त्याचं खूप कौतुक करतायत, जवळ घेतायत. त्यामुळे राजाला अतिशय आनंद झाला आणि त्याने ध्रुव आणि त्याच्या बंधूस हत्तीणीच्या पाठीवर बसविले. काय आहे, राजाने ठरवलं की आपल्या बाळाला काय हत्तीणीच्या पाठीवर बसवून ते त्याची काय आहे यात्रा, शोभायात्रा अशी काय आहे नगरात, आपल्या राजधानीत आपण न्यावी. त्यामुळे काय त्यांनी छोटा उत्तम आणि ध्रुव बाळ या दोघांनाही हत्तीणीच्या पाठीवर बसवलं आणि अशा प्रकारे तो म्हणजे कोण, हा राजा राजधानीत परतला आणि तेथे सर्व श्रेणीतील लोक त्याची स्तुती करीत होते. श्लोक क्रमांक 54. संपूर्ण नगर केळ फुले आणि केळीचे घड लागलेल्या केळीच्या खांबांनी सुशोभित केलेले होते आणि स्थानोस्थानी शाखा आणि पानांनी युक्त असे सुपारीचे वृक्ष उभे करण्यात आले होते. मकराकृती रचनेची द्वारेही ठिकठिकाणी उभारण्यात आली होती. हे सगळं काय आहे, ध्रुव बाळ आलंय त्याच्या स्वागतासाठी नागरिकांनी केलेलं सगळी ही सुशोभीकरण आहे. जसं राजाला कळलंय की काय आहे, दूतांनी सांगितलं की आपल्या उपमनातून बाहेर येऊन काय आहे ध्रुव बाळ नगरीकडे येत आहे. त्याचबरोबर राजा काय निघाला मंत्र्यांबरोबर आणि पत्नींबरोबर. पण राजाने काय सांगितलं होतं सगळ्या उरलेल्या नागरिकांना, तुम्ही तुरंत पटापट काय करा, अख्खं नगर ध्रुव बाळाच्या स्वागतासाठी सुसज्ज करा. त्यामुळे अतिशय सुरेखरित्या स्वागत करण्यासाठी तयारी करण्यात आली होती. तात्पर्यात प्रभुपाद समजवतात, मंगलमय समारंभ प्रसंगी ताड, नारळ, सुपारी आणि केळीच्या वृक्षांच्या पानांनी, फळांनी, फुलांनी सजावट करण्याची प्रथा भारतातील अनेक अत्यंत प्राचीन प्रथा आहे. खूप काळापासून ही प्रथा सुरू आहे. आपला पुत्र ध्रुव याच्या स्वागतासाठी राजा उत्तानपादाने मोठा समारंभ आयोजित केला आणि सर्व नागरिकांनी त्यामध्ये मोठ्या उत्साहाने आणि अति आनंदाने भाग घेतला. सगळेच नागरिक अतिशय उत्साहाने आणि अति आनंदाने त्या समारंभात भाग घेत होते, कारण सगळेच जण ध्रुव बाळाच्या वाटेकडे डोळे लावून होते. श्लोक क्रमांक 55. प्रत्येक द्वाराजवळ प्रज्वलित दीप ठेवलेले होते. तसेच विविध रंगी वस्त्रांनी, मोत्यांच्या हारांनी, फुलांच्या माळांनी आणि टांगत्या आंब्याच्या पानांनी सजवलेले मोठे मोठे जलकुंभही तेथे ठेवण्यात आले होते. काय सगळीकडे सुशोभीकरण केलेलं होतं. फुलं, माळा, मोती, वस्त्र, विविध अशा तऱ्हेने काय आहे सगळीकडे
लटकवलेलं होतं, सगळं सुशोभीकरण केलं होतं आणि मोठे मोठे जलकुंभ हेही ठेवले होते. श्लोक क्रमांक 56. भाषांतर. त्या राजधानीमध्ये अगोदरच अतिसुंदर असे अनेक राजवाडे, राजद्वारे आणि त्यांच्या सभोवताली असणाऱ्या तटबंदींच्या भिंती होत्या. काय आहे? राजधानीमध्ये काय अनेक अनेक सुंदर सुंदर राजवाडे, प्रासाद, राजद्वारे आणि तटबंदी असं सगळं होतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी काय केल्या होत्या? सगळे महाल वगैरे काय केलं होतं? या वर्तमान प्रसंगी या सर्वांना सुवर्ण अलंकारांनी मढवण्यात आलं होतं, सुशोभित करण्यात आलं होतं. राजनगरावर घिरट्या घालणारी विमाने जशी प्रकाशमान झालेली होती, तशीच राजवाड्यांची शिखरेही झळाळत होती. तर इथे काय राजवाड्यांची शिखरं झळाळत होती हे तर कळलं, पण वर काय राजनगरावर घिरट्या घालणारी विमानं ती पण प्रकाशन झाली होती, प्रकाशमान. तर ही घिरट्या घालणारी विमानं कोणाची होती ते प्रभुपाद तात्पर्यात समजवतात. येथील विमानांच्या उल्लेखाबद्दल श्रीमद विजयध्वज तीर्थ हे एक आचार्य होऊन गेले, ते त्यांच्याबद्दल उल्लेख करून प्रभुपाद सांगतायत की यांनी काय लिहून ठेवलंय की आपल्या पित्याच्या राजधानीत ध्रुव महाराजांचे पुनरागमन झाले त्यावेळी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी, म्हणजे ध्रुव बाळाला आशीर्वाद देण्यासाठी उच्चतर ग्रहलोकातील देव सुद्धा आपापल्या विमानात बसून तेथे आले. त्यामुळे हे जे वरती गिरट्या घालणारी विमानं होती ती कोणाची होती? देवतांची होती. आणि देवता काय आहेत? देव देवता आशीर्वाद द्यायला आलेले होते. उपरोक्त वर्णनावरून असे दिसून येते की राजधानीतील सर्व राजवाड्यांची शिखरे तसेच विमानांची शिखरे ही सुवर्ण अलंकारांनी सुशोभित केलेली होती. काय आहे? सगळे राजवाड्यांचे वरचे भाग, शिखर आणि विमानांची शिखर हे सगळं काय सुवर्ण अलंकार लावलेले होते त्याला. आणि सूर्यकिरणांच्या परावर्तनामुळे ते सगळे काय आहे? प्रकाशमान झालं होतं. झगमग झगमग सगळी दिसत होती. ध्रुव महाराजांचा काळ आणि आधुनिक काळ यातील विशिष्ट भेद आपल्याला येथे दिसून येतो. ध्रुव महाराज काय आहे? ते कधीच आहे? हे सत्ययुगातली कथा आहे ही. हे सत्ययुगात घडलेला आहे. आणि आता आपला आधुनिक काळ काय आहे? कलियुगातला आहे. तर त्या दोन मधला भेद काय आहे की त्या काळी जी विमानं होती ती कसली बनलेली होती? सोन्यापासून बनवलेली होती. तर वर्तमान काळातील विमाने ॲल्युमिनियम सारख्या निकृष्ट धातूपासून बनवली जातात. ॲल्युमिनियमला काय सर्वात कमी दर्जाचा धातू म्हटले जाते. आणि सोन्याला काय म्हटलं जातं? उच्च धातू म्हटलं जातं. या एकाच गोष्टीवरून आपल्याला ध्रुव महाराजांच्या काळातील वैभवला काय म्हणतात? ऑप्युलन्स. आणि वर्तमान काळातील दारिद्र्य म्हणजे काय? पॉवर्टी, गरिबी ही लक्षात येते. म्हणजे काय ऐश्वर होतं उत्तानपाद राजा ध्रुव बाळ असतानाचं ते आपल्याला समजू शकतं. श्लोक क्रमांक 57. भाषांतर. राजधानीतील सर्व चौक, उपमार्ग, राजमार्ग आणि रस्त्यांवरील चौकांमध्ये उभारलेली विश्रांती स्थाने पूर्णपणे स्वच्छ केलेली होती आणि त्यांच्यावर चंदनाच्या पाण्याचे सडे शिंपडले होते. सगळ्या मार्गांवर काय आहे? चंदनाचं पाणी शिंपडलं होतं आणि त्यामुळे सगळं सुगंधित वातावरण निर्माण झालं होतं. तसेच तांदूळ, सातू यासारखी पवित्र धान्ये, फुले, फळे तथा इतर अनेक मंगलमय उपहार नगरभर विखुरलेले होते. तऱ्हेने काय अतिशय सुरेखरित्या सुसज्ज होतं अख्खी नगरी ध्रुवबाळाचं स्वागत करायला. श्लोक क्रमांक 58 आणि 59. भाषांतर. अशा रीतीने ध्रुव महाराज जेव्हा राजपथावरून मार्गक्रमण करीत होते तेव्हा जवळच्या प्रत्येक घरातून सर्व सज्जन आणि कुटुंब वत्सल स्त्रिया त्यांना पाहण्यासाठी तेथे आल्या. जसं काय आहे? नगरीत प्रवेश केला तेव्हा काय सगळी जे प्रजाजन आहेत ते उत्कट होऊन ध्रुव महाराजांच्या स्वागताला उभे होते. आणि जसे जसे ते राजपथावरून पुढे पुढे येत होते ध्रुव महाराज हत्तीनीवर बसून, तेव्हा काय आहेत अनेक लोक काय आहेत घरातून बघत होत्या, स्त्रिया बघत होत्या. आणि त्यांनी काय केलं? त्या बाळावर, ध्रुव बाळावर मातेच्या ममतेने
वर्षाव कसला कसला केला बघा हा. पांढरी मोहरी, जव, दही, पाणी, दुर्वा, फळे, फुले यांचा वर्षाव केला आणि ध्रुव महाराजांना त्या सगळ्या जणी आशीर्वाद देऊ लागल्या. याच्या सगळ्या कुटुंब वत्सल स्त्रिया होत्या नगरीतल्या त्या. अशा रीतीने त्या स्त्रियांनी गायलेली सुश्राव्य आणि आनंददायक गीते ऐकत ध्रुव महाराजांनी आपल्या पित्याच्या राजभवनात प्रवेश केला. काय सगळ्यांनी दाखवून दिलं की हे ध्रुव बाळ तू आलायस तर आम्हाला अतिशय आनंद झाला आहे. सर्व नगरी आनंदमय झाली होती आणि सुरेख सुरेख गीते ऐकत ऐकत ध्रुव महाराजांनी आपल्या पित्याच्या राजभवनात प्रवेश केला. श्लोक क्रमांक 60. त्यानंतर ध्रुव महाराज ते जेथे अतिमौल्यवान रत्नांनी मढवलेल्या भिंती होत्या अशा आपल्या पित्याच्या राजभवनात राहिले. कसं होतं ध्रुव महाराज राहिले ते पित्याचं राजभवन कसं होतं? अतिमौल्यवान रत्नांनी मढवलेल्या भिंतींचं होतं. म्हणजे काय? अतिशय ऐश्वर्यशाली होतं. त्यांच्या प्रेमळ पित्याने म्हणजे ध्रुव महाराजांच्या प्रेमळ पित्याने ध्रुव महाराजांची विशेष काळजी घेतली. इतके दिवस माझं बाळ वनात होतं त्यामुळे काय अतिशय काळजीपूर्वक उत्तानपाद राजा ध्रुव बाळाशी वागत होते आणि ते त्या भवनात उच्च ग्रह लोकांमध्ये देवता जसे राहतात तसे निवास करू लागले. आता राजाने ध्रुव बाळाला कधीच आपल्यापासून दूर ठेवलं नाही आणि कसं ऐश्वर्यात ठेवलं? जसं काय आहे उच्च ग्रह लोकांमध्ये देवता राहतात तशा ऐश्वर्यशाली राजभवनामध्ये ध्रुव महाराज आपल्या पित्याबरोबर राहू लागले. श्लोक क्रमांक 61. राजभवनातील शय्या दुधाच्या फेसाप्रमाणे शुभ्र आणि अत्यंत मृदू होती. काय आहे आतापर्यंत वनात राहत होता ध्रुव 6 महिने त्यामुळे काय आहे वनात जमिनीवरच झोपत होता आणि आता भगवंतांची प्राप्ती झालाय आणि घरी आलाय आहे. तर घरी कशा रीतीने राजमहालात राहतात त्यांची जी गादी होती शय्या होती ती कशी आहे? दुधाच्या फेसाप्रमाणे शुभ्र आहे आणि अतिशय मऊ मृदू आहे. तेथील पलंग सुवर्ण मंडित हस्तिदंतापासून तयार केलेले होते आणि आसने खुर्च्या तत्सम इतर सुखासने तथा गृहोपयोगी सामान हे सुवर्णापासून बनविले होते. अशा रीतीने काय आहे ध्रुव महाराज अतिशय ऐश्वर्यशाली राजभवनात राहू लागले.